हा, सुरू करता आता माताजी. हो हो. ओम श्री परमात्मने नमः. अथ त्रयोदशोऽध्यायः. श्रीभगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. क्षेत्रज्ञै चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानै यत्यज्ञानं मतं मम. तत्क्षेत्रे तत्क्षेत्रज्ञ यच्च यादृक् च यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ऋषिभिर्बहुधा गीतैः छन्दोभिर्विविधैः पृथक् पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. महाभूतान्यहङ्कारो बुद्धिर् बुद्धिर्व्यक्तमेव च. इन्द्रियाणि दशेकञ्च पञ्चचेन्द्रियगोचराः. इच्छा द्वेषः सुखं दुःखं सङ्घातश्चेतना धृतिः. एतत् क्षेत्रः समासेन सविकारमुदाहृतम्. अमानित्वमदम्भित्वम् अहिंसा क्षान्तिरार्जवम् आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः. इन्द्रियार्थेषु वैराग्यम् अनहङ्कार एव च. जन्म मृत्यु जरा व्याधि दुःखदोषानुदर्शनम्. असक्तिरनभीष्वङ्ग असक्तिरन असक्तिरनभीष्वङ्ग पुत्रदारगृहादिषु. नित्यं च समचित्तत्वम् इष्टानिष्टोपपत्तिषु. इष्टानिष्टोपपत्तिषु मयि चानन्ययोगेन भक्तिरव्यभिचारिणी. सेवित्वम् अरतिर्जनसंसदि. अध्यात्मज्ञाननित्यत्वम् तत्त्वज्ञानार्थदर्शनम्. एतज्ज्ञानमिति प्रोक्तम् अज्ञानं यदतोऽन्यथा. ज्ञेयं यत् तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वामृतमश्नुते. अनादिमत्परं ब्रह्म न सत् न सत्तन्नासदुच्यते. सर्वतः पाणिपादं तत् सर्वतोक्षिशिरोमुखम्. सर्वतः श्रुतिमल्लोके
सर्वमावृत्य तिष्ठति सर्वेन्द्रियगुणाभासं सर्वेन्द्रियविवर्जितम् असक्तं सर्वभृत्यैव निर्गुणं निर्गुणं गुणभोक्तृ च बहिरन्तश्च भूतानाम् अचरञ्चरमेव च सूक्ष्मत्वात् तदविज्ञेयन् दूरस्थैं चान्तिके च तत् अविभक्तैं च भूतेषु विभक्तमिव च स्थितम् भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रसिष्णुप्रभविष्णु च ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते ज्ञानैर्ज्ञेयज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम् इति क्षेत्र न तथा ज्ञानै ज्ञेयं योक्तोक्तं समासतः मद्भक्तये तद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते प्रकृतिं पुरुषं चैव विध्यनादि विकारांश गुणांश्चैव विद्धि प्रकृतिसंभवान् कार्यकरणकर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते पुरुष प्रकृतिस्थो हि भुङ्क्ते प्रकृतिजान् गुणान् कारणं गुणसङ्गोऽस्य सदसद्यो निजन्मसु उपद्रष्टानुमन्ता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः एवं वेत्ति पुरुषं प्रकृतिं च गुणैः सह सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते ध्यानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मानमात्मना अन्ये साङ्ख्येन योगेन कर्मयोगेन चापरे अन्ये त्वेवमजानन्तः श्रुत्वान्येभ्य उपासते तेऽपि चातितरन्त्येव मृत्युं श्रुतिपरायणाः यावत् संजायते किञ्चित् सत्त्वं स्थावरजङ्गमम् क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ समं सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यत्स्व विनश्यन्त्यं यः पश्यति स पश्यति समं पश्यन्नि सर्वत्र समवस्थितमीश्वरं न हि नस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः यः पश्यति तथात्मानम् अकर्तारं स पश्यति यदा भूतपृथग्भावम्
एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म सम्पद्यते तदा अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते यथा सर्वगतं सौक्ष्म्यात् आकाशात् नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मानोपलिप्यते यथा प्रकाशयत्येक कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रक्षेत्री क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवम् अन्तरञ्ज्ञानचक्षुषा भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोगो नाम त्रयोदशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। हरे कृष्ण माताजी। हरे कृष्ण. हरी बोल माताजी. खूप छान झालेले आहे श्लोक पठण. चालेल, आपण सुरुवात करूया आता. हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलुरू तर्फे चालवला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या उपक्रमाच्या आज आपण 13व्या दिवशी अध्याय 13वा क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योगचं अध्ययन करणार आहोत. आपण भगवद्गीतेचा तिसरा विभाग म्हणजे ज्ञानयोगला आजपासून सुरुवात करतो आहे. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला एवढं समजेल अशा स्वरूपात भगवद्गीता आपल्या समोर ठेवली. त्यामुळे आपण हे अध्ययन करू शकलो. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांनाही सादर प्रणाम, ज्यांच्यामुळे हा उपक्रम आपल्याला शक्य झाला. त्यांनी ह्या स्लाइड्स बनवल्या, हा अभ्यासक्रम सुरू केला, त्यामुळे आपण घर बसल्या भगवद्गीतेचं अध्ययन करू शकतोय. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली. पूजा माताजींना प्रणाम करते, जे आमच्या नेहमी मार्गदर्शक आहेत, आमच्या सर्वांच्या प्रेरणा आहेत. टेक्निकल टीमचे धन्यवाद देते. तसेच वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या प्रतिभा माताजी, मधुकर प्रभूजी, मंजिरी माताजी, सायली माताजी, सर्वांना प्रणाम. आणि तुम्हाला सर्वांना भक्तगणांना प्रणाम. परत एकदा तुमचं स्वागत.
आणि आपण अध्यायाकडे वळूया. आज बघता बघता 13वा अध्याय आपण करतोय. आता 13 दिवस झाले आपल्या उपक्रमाचे. आजपासून शेवटचा विभाग ज्ञान योग आपण सुरू करतोय. क्षेत्रज्ञ विभाग योग असं आजच्या अध्यायाचं नाव आहे. सर्वात प्रथम आपण राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम करूया, प्रार्थना अर्पण करूया त्यांना, आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून. श्री नरसिंहदेवांनाही प्रणाम करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया. नरसिंहदेवाचं कवच आपण पठण करतो संकटातून रक्षा करण्यासाठी. तर त्यांनाही प्रणाम करून त्यांचे आशीर्वाद घेऊन अध्ययन वर्गाकडे पुढे जाऊया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. आता भगवद्गीतेची विभागणी आपण म्हटलं होतं 3 विभागामध्ये केली जाते. पहिले 6 अध्याय हे कर्मयोगाचे असतात. त्याच्यानंतर आपण भक्तियोग पूर्ण केला 7 ते 12 आणि आजपासून शेवटचा विभाग म्हणजे ज्ञानयोग आपण समजून घेणार आहोत. आता आपण म्हटलं होतं भक्तियोग हा खूप महत्वाचा आहे म्हणून जपून ठेवलाय दोन्ही ह्याच्यामध्ये, कर्मयोग आणि ज्ञानयोगामध्ये. आणि कृष्णांनी आपल्याला भक्तियोगामध्ये काय काय ज्ञान दिलं, की भक्तियोगी हा सर्वात श्रेष्ठ आहे असं आपल्याला सांगितलं होतं. आता अर्जुन म्हणाला होता आधीच्या अध्यायामध्ये की माझा मोह नष्ट झालेला आहे. त्याने मान्य केलेलं आहे की कृष्ण कसे आहेत, भगवंत आहेत, परम तप, परम पवित्र, परम सत्य असल्याचं त्याने मान्य केलं. आता इथे खरं तर भगवद्गीता संपली पाहिजे ना. अर्जुनानेही कृष्णांचं श्रेष्ठत्व मान्य केलं आणि कृष्णही म्हणाले की भक्तियोग हा सर्वात श्रेष्ठ आहे. मग आता अजूनही पुढे 6 अध्याय जे आहेत ना, कृष्ण बोलतायत, अर्जुन आणि कृष्णांच्या मधला संवाद सुरू राहतोय. आता आपण हे का बरं, तर ह्याचा आपण कारण समजून घेऊया. आपणही बघा सर्वांनी आता भक्तियोगाचे जे 6 अध्याय बघितले, त्याच्यामध्ये आपण जाणून घेतलं की भक्तीचं महत्व काय आहे आणि आपण त्या दृष्टीने प्रयत्न पण करतोय. पण कुठेतरी आपलं भौतिकाकडे आकर्षण आहे, इंद्रियांच्या विषयाकडे आपण अजूनही आकर्षित होतो आहे. म्हणजे सारखी आपली ही ओढाताण आहे, कधी आपल्याला भक्ती करायची आहे, कधी आपण भौतिकाकडे पण आकर्षित होतो आहे. साप शिडीच्या खेळासारखं हे चाललंय की काही नंबर आपण पुढे जातो, परत आपल्याला तो साप गाठतो आणि कुठेतरी खाली आणून सोडतो. आता एका मार्केटमध्ये गर्दीचं मार्केट आहे आणि त्या ठिकाणी खूप पाकिटमार आहेत असं आपल्याला समजलं. मग अशा गजबजलेल्या मार्केटमध्ये जात असताना आपण काय बरं दक्ष असतो ना, सतर्क असतो की आपली पर्स आहे, मोबाईल आहे, आपण जरा जपतो त्या गोष्टींना. तसंच श्रीला प्रभुपाद काय सांगतात, हे भौतिक जग आहे ना, इथे पावलोपावली खूप संकट आहेत, दुःख आहेत आणि आपलं पतन होऊ शकतं. तर हे जे शेवटचे 6 अध्याय आहेत ना ज्ञान योगाचे, हे आपल्याला ज्ञान देतात. भौतिक जगामध्ये तर आपल्याला राहायचंय, पण आपल्याला सुटका करून घ्यायची जर का असेल ना, तर या मायेच्या प्रभावातून वाचलं पाहिजे. कारण ही माया जी आहे ना, या सापशिडीच्या सापासारखी आहे असं म्हटलेलं आहे. आपलं पतन घडवून आणणारी आहे. हिच्यापासून आपण आपलं रक्षण केलं पाहिजे. आता भक्ती योगाचं आपण महत्व जाणून, भक्तीचं एक बीज म्हणा आपल्यामध्ये रुजलंय आणि ते आता अंकुरित व्हायचं असेल पुढे आणि ते वाढीस लागून त्याचा जर का वृक्ष बनवायचा असेल ना, तर आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मायेच्या प्रभावापासून आपल्याला दूर राहायला पाहिजे. आपण मोठ्या मोठ्या प्रगत योग्यांची उदाहरणं बघा ऐकलेली असतात. विश्वामित्र खूप मोठे अष्टांग योगी होते, अनेक हजारो वर्ष त्यांचा अभ्यास होता, पण तरीही त्यांचं 3 वेळा पतन झालं. पहिल्यांदा त्रिशंकूने त्यांना स्वर्गापर्यंत शिडी बांधायला सांगितली होती, तेव्हा त्यांचं तपोबल संपलं. मग मेनका समोर आली, त्यामुळे त्यांचं पतन झालं. आणि त्यानंतर अप्सरा रंभा आली होती बघा, त्यावेळेला स्मरण होतं त्यांना मेनकेबरोबर काय झालं होतं त्याचं, पण तरीही त्यांनी रंभेचं रूपांतर एका दगडामध्ये केलं आणि क्रोधित होऊन त्यांचं परत पतन झालं. आता तपोबल नष्ट झालं. आता हे खरं तर एवढे मोठे प्रगत योगी होते, अष्टांग योगी होते, खूप वर्षांची त्यांची साधना पण होती, पण तरीही त्यांचं चित्त विचलित झालं आणि त्यांचं पतन झालं. आता हे ह्याचं कारण म्हणजे वासनेचं बीज त्यांच्यामध्ये अजूनही होतं. आपलं उदाहरण नेहमीच्या ह्याच्यातलं घ्यायचं तर बघा, उन्हाळ्यामध्ये आपल्याला डोंगर कसा दिसतो, अगदी ओसाड दिसतो, काही त्याच्यावरती दिसत नाही. पण पाऊस पडताच तो डोंगर अगदी हिरवागार दिसायला लागतो, कारण गवताचं बीज होतं आणि पाणी मिळाल्यावरती आता गवत सर्वत्र दिसू लागलं. तसंच हे योगी असतात, वासनेचं बीज त्यांच्यामध्ये राहिल्याने तशी परिस्थिती समोर येताच त्यांचं पतन होतं. आता इथे कृष्ण भक्त कसे असतात बघा, सर्व इंद्रिय त्यांनी कृष्णांच्याकडे वळवलेली असतात, कृष्णांच्या सेवेमध्ये ते निमग्न असतात. कृष्णांप्रती प्रेम असल्याने त्यांना वासनेच्या प्रती वैराग्य असतो.
आता ज्ञानयोग करून भक्ती दृढ होते. आपण म्हणतो ना, ज्ञान घेतल्याने आपली भक्ती दृढ होते. म्हणजे भक्तीला ज्ञानाची आता जोड मिळते आणि जे आपल्यामध्ये रुजलेलं जे बीज आहे ना भक्तीचं, ते आता शीघ्रतेने अंकुरित होऊ शकतो या ज्ञानाद्वारे. आपण आपल्या इंद्रियांना नियंत्रित करू शकतो, संयम ठेवू शकतो आणि हळूहळू आपली जी भक्ती लता आहे, हे बीज जे आहे ना, ते वाढीस लागलं की त्याची ना भक्ती लतामध्ये रूपांतर होतं. आता ही भक्ती लता कशी आहे? लता म्हणजे वेल म्हणूया आपण. आता वेलीला आधार लागतो, मग या वेलीला आधार आपल्या भक्ती लतेला कोण देतं? तर साधू संग, म्हणून आपल्याला भक्तांचा संग लागतो. भक्तीमध्ये आपण रोज जे श्रवण कीर्तन स्मरणम करतो त्याने पोषण मिळतं ह्या भक्ती लतेला. आणि आपण माळ्यासारखं काम करत असतो बघा. म्हणजे भक्त जो असतो ना, तो माळ्यासारखं काम करत असतो, त्याची काळजी घेतो त्या भक्ती लतेची, व्यवस्थित तिला जपतो. कारण काय, हळूहळू पोषण देत तिला कृष्णांच्या कमल चरणांपर्यंत तिला पोचवायचं असतं. लक्ष कुठलं आहे? कृष्णधाम लक्ष आहे आपलं. हा, तर इथे आपण लक्षात ठेवूया, ज्ञानाने भक्तीला जोड मिळाली की आपला पुढे प्रगती शीघ्रतेने होणार आहे. त्यासाठी आपल्याला ज्ञानयोग शिकून घेतला पाहिजे. कर्मयोग पण आपण शिकलो, भक्तियोग पण शिकलो, आता आपण ज्ञानयोगाकडे वळतोय. आता इथे ना 3 कारणं दिली आहेत बघा ज्ञानयोग शिकण्याच्या मागची. इथे म्हटलेलं आहे, म्हणून शेवटचे 6 अध्याय भौतिक जगापासून स्वतःला बाहेर काढण्यासाठी आवश्यक तत्वज्ञानाचे ज्ञान देतात. ज्ञानाचा उपयोग मायेपासून अलिप्त राहण्यासाठी आणि कृष्णाशी आसक्त होण्यासाठी होतो. म्हणून जेव्हा आपण भक्ती प्राप्त करण्यासाठी ज्ञानाचा उपयोग करतो, तेव्हा तो भक्तीचाच एक भाग असतो. आता इथे ना अर्जुनाचे काही प्रश्न आहेत. आजच्या अध्यायाची सुरुवात जी आहे ना, ती अर्जुनाच्या प्रश्नांनी होते. काय काय प्रश्न बरं विचारलेत त्याने? ब्रह्म म्हणजे काय? पहिला प्रश्न त्याचा आहे की ब्रह्म म्हणजे काय नाही, प्रकृती म्हणजे काय? मग पुरुष म्हणजे काय? मग क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? ज्ञानम म्हणजे काय? आणि ज्ञेय म्हणजे काय? तर आपण आता एक एक करून हे समजून घेऊया. आता प्रकृती म्हणजे काय? की इथे म्हटलेलं आहे भौतिक निसर्ग, सभोवतालची जी सृष्टी आहे, डोंगर आहेत, नद्या आहेत, वृक्षवेली आहेत, सर्व सजीव प्राणी आहेत, म्हणजे आपणही आहोत त्याच्यामध्ये. ही झाली प्रकृती. मग पुरुष, आता पुरुष म्हणजे काय म्हटलेलं आहे? उपभोक्ता, आनंदाचा उपभोक्ता. आता आपल्या अल्प ज्ञानामुळे, मर्यादित ज्ञानामुळे आपण पुरुष हे कशा अर्थाने घेतो? स्त्री आणि पुरुष असा भेद करतो. पण इथे काय म्हटलेलं आहे? पुरुष म्हणजे आनंदाचा उपभोग घेणारा. आता वास्तविक भोक्ता कोण आहे? तर कृष्ण आहेत. आपण 5व्या अध्यायामध्ये शिकून घेतलंय, भोक्तारम यज्ञ तपसाम, सर्व यज्ञांचा भोक्ता कोण आहे? परमभोक्ता कृष्ण आहेत. आता आपण समजून घेतो की आपण जे काही इंद्रिय तृप्तीमध्ये भोग करतो त्यामुळे आपण भोगता आहोत. तर समजून घेऊया इथे आपला आनंद कसा आहे? तात्पुरता आहे, क्षणिक आहे. वास्तविक भोगता कृष्ण आहे, त्यामुळे वास्तविक पुरुषही कृष्णच आहेत. आता क्षेत्र म्हणजे कशाला म्हटलेलं आहे? आपल्या शरीराला क्षेत्र म्हटलंय. मग क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा. कोण दोघ जण शरीराला जाणतात? तर आपला आत्मा आणि दुसरा म्हणजे परमात्मा. तर आत्मा आणि परमात्मा हे झाले क्षेत्रज्ञ. मग ज्ञान म्हणजे काय? तर क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यामधला फरक समजणे. आत्मा आणि शरीर ह्याच्यामधला फरक जाणणे म्हणजे झालं ज्ञान. आता ज्ञानाचं ध्येय काय असलं पाहिजे? तर परमात्मा कोण आहे, आपलं आणि त्यांचं काय नातं आहे, ह्याबद्दलचं ज्ञान घेणं हे झालं ज्ञानाचं ध्येय. आणि ज्ञान घेतल्याने काय होतं? प्रयोजन काय बरं ज्ञानाचं आपलं? तर परमात्म्याला जाणून घेणे. श्रद्धा उत्पन्न होते ना ज्ञान घेतल्याने. श्रद्धा ही आपण भक्तीची पहिली पायरी म्हटली. सगळ्यात पहिली पायरी श्रद्धा, मग साधू संग, मग भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, रुची, आसक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. तर ज्ञान घेण्याचं इथे कारण काय? आपला भक्ती दृढ करायची आहे आपल्याला. परमात्म्याचं ज्ञान घेऊन आपल्याला जायचं कुठे आहे? कृष्णधामामध्ये जायचं आहे. तर आता आपण हळूहळू समजून घेऊया पुढे. मंजिरी माताजी आहेत का? बरं, नाही आहेत का मंजिरी माताजी? ठीक आहे, मग कोण वाचेल अनुवाद? वाचू का मी? हो, वाचा वाचा प्रभूजी. कुठल्याचा आहे? पहिला आणि दुसरा. हरे कृष्ण. श्लोक पहिला आणि दुसरा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, मला प्रकृती, पुरुष, क्षेत्र, क्षेत्रज्ञ आणि ज्ञान व ज्ञेय याबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे. श्री भगवान म्हणाले, हे कोणत्या या शरीराला
क्षेत्र म्हटले जाते आणि जो या शरीराला जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाने प्रश्न विचारलाय आणि कृष्णांनी उत्तर दिलंय. याबद्दल अधिक ज्ञान आपण पुढच्या श्लोकामध्ये घेऊ. आता प्रभूजी, तिसरा श्लोक आणि त्याचा अनुवाद. हो. हरे कृष्ण. तत्र क्षेत्रं यच्च यादृक्ष यद्विकारि यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत् तत् समासेन मे शृणु. हरे कृष्ण. हे भारत, मी सर्व शरीरांमधील सुद्धा क्षेत्रज्ञ असल्याचे तू जाण, आणि हे शरीर आणि त्याच्या क्षेत्रज्ञाला जाणणे म्हणजे ज्ञान होय, हे माझे मत आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे आपण समजून घेऊया. प्रश्न होता अर्जुनाचा, क्षेत्र म्हणजे काय आणि शरीराला जाणणारा म्हणजे क्षेत्रज्ञ, असं कृष्णांनी उत्तर दिलं होतं. आता क्षेत्रज्ञ म्हणजे शरीराला जाणणारा म्हणजे कोण? तर आत्मा. आता माझ्या शरीरामध्ये काय होतं आहे हे कोणी दुसरं सांगू शकणार नाही, किंवा दुसऱ्याच्या शरीरामध्ये काय होतं आहे हे मी सांगू शकणार नाही. पण सर्व शरीरांना जाणणारा कोण आहे? परमात्मा आहे. आपण समजून घेऊया. इथे आत्मा कसा आहे? फक्त आपल्या शरीराला जाणतो. पण परमात्मा कसा आहे? सर्व शरीरांना जाणतो. परमात्मा आपल्या शरीरामध्ये कुठे? हृदयस्थानी उपस्थित असतात ना. आपण म्हटलेलं आहे. पण कसे असतात? साक्षी भावाने उपस्थित असतात. आपण जे काही करतो ते सर्व ते बघतात, पण प्रतिक्रिया देत नाहीत. आता आपण एखाद्या वेळेला सरकारी नियम तोडले, त्यातून आपण वाचू शकतो, निघू शकतो. पण भगवंतांचा नियम जर का आपण तोडला असेल तर आपण वाचू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्या हृदयस्थळी जे स्थित परमात्मा आहेत ते आपल्या सर्व बऱ्या वाईट गोष्टी बघत असतात, पण साक्षी भावाने बघत असतात. आता हे चित्राद्वारे आपल्याला अधिक चांगलं हे समजेल. त्या पहिल्या चित्रामध्ये बघूया आपण. क्षेत्र म्हणजे आपण समजून घेतलं आपलं शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय? या शरीराला जाणणारे दोघ जण, जीवात्मा आणि परमात्मा. आता हा एक माणूस दाखवलाय जो फोनवरती एका बाईकडे बोलतोय, आणि माणसाच्या शरीरात असलेला आत्मा आणि परमात्मा हे सर्व जाणतोय. तो काय बोलतो आहे, काय करतो आहे हे बघतोय. आता ही झाली देहाची जागृत अवस्था. आता जागृत अवस्थेमध्ये बघा त्याची इंद्रिय कार्यरत आहेत, कारण तो काम करतोय, तो बोलतोय. आणि स्थूल शरीर म्हणजे काय? आपलं जे शरीर कार्यरत आहे, एकमेकांचं जे शरीर आपण बघतो तेही कार्यरत आहे ते. ही झाली जागृत अवस्था. मग दुसरी अवस्था बघा, दुसऱ्या मधल्या चित्रामध्ये बघितलं तर त्याला निद्रिस्त अवस्था किंवा स्वप्नावस्था असं म्हणतात. म्हणजे आता हा व्यक्ती झोपलेला आहे, स्थूल शरीर त्याचं कार्यरत नाहीये, पण सूक्ष्म शरीर म्हणजे कुठलं? तर मन, बुद्धी आणि अहंकार हे मात्र कार्य करतायत. म्हणजे त्याचं मन विचार करत आहे, स्वप्न बघतोय तो, त्या स्वप्नामध्ये जे विचार आहेत आपल्या व्यवसायाबद्दल, पैशाबद्दल, त्याच्या त्या मैत्रिणीबद्दल, हे सगळं स्थूल शरीर जरी झोपलं असलं तरी सूक्ष्म शरीर कार्य करीत आहे. आणि शरीरामध्ये स्थित आत्मा आणि परमात्मा हे सगळं जाणतायत, त्याच्या मनामध्ये कुठले विचार आहेत ते. मग तिसरं चित्र बघा. तिसरी चित्रामध्ये तो व्यक्ती आता गाढ झोपलेला आहे. या अवस्थेला सुषुप्ती अवस्था असं म्हणतात. आता गाढ झोपलेला असल्यामुळे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे दोन्ही झोपलेले आहेत. पण यावेळीही आत्मा आणि परमात्मा मात्र जाणतायत की हा व्यक्ती कोण आहे. आता माणूस गाढ झोपेत असल्याने त्याला मात्र भान नाहीये तो कोण आहे, पण आत्मा आणि परमात्मा दोन्ही जागृत आहेत आणि कार्यशील आहेत. हा फरक आहे. आता ह्याच्या अजून आपण पुढच्या चित्राकडे वळूया, ह्याने आपल्याला अधिक चांगलं समजेल. इथे एक शेत दाखवलंय. त्या शेतामध्ये एक शेतकरी उभा आहे. आता ह्या शेतकऱ्याने आपल्या ह्या शेतामध्ये कुठलं पीक कुठे लावलेलं आहे, पाण्याचा तलाव कुठे आहे, हे त्याला पूर्ण माहिती आहे. म्हणजे त्याच्या स्वतःच्या शेताबद्दलची पूर्ण माहिती त्या शेतकऱ्याला आहे. आणि वरती आकाशामध्ये असलेला सूर्य संपूर्ण गावामध्ये जेवढी शेतं आहेत ना ती सगळी जाणून आहे. जणू हा शेतकरी कसा आहे? आपल्या आत्म्यासारखा आहे. त्याला आपल्या शरीराचं ज्ञान आहे, जसं या शेतकऱ्याला त्याच्या शेतापुरतं ज्ञान आहे. पण सूर्य कसा आहे? परमात्म्यासारखा आहे, ज्याला सर्व शरीरांच्या बद्दल माहिती आहे. आता जीवात्म्याची जाणीव ही कशी आहे? त्या शरीरापुरती मर्यादित आहे. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीचं डोकं दुखत असेल, पोट दुखत असेल, तर त्याची जाणीव मला असेल का? मी नाही जाणू शकणार. पण जो परमात्मा आहे तो सर्व शरीरांच्या बद्दल जाणतो. हे आपण या स्लाइड मधून समजून घेतलंय. आता तुम्हाला आत्मा आणि परमात्मा यातला फरक कळेल बघा. आत्मा कसा आहे? लिमिटेड आहे, जाणीव त्याची आपल्या शरीरापुरती, आणि परमात्मा मात्र सर्व शरीरांवरती लक्ष ठेवून आहे. आता पाचव्या श्लोकाचा अनुवाद प्रभूजी. हरे कृष्ण.
क्षेत्राचे आणि क्षेत्रज्ञाचे हे ज्ञान विविध ऋषींनी विविध वैदिक ग्रंथांमध्ये वर्णित केले आहे. विशेष करून हे ज्ञान सर्व कारण परिणामांसहित वेदांत सूत्रामध्ये सर्व तथ्यांसहित प्रस्तुत करण्यात आले आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, आपण जे काही श्लोक शिकतो त्याचा अर्थ समजून घेताना प्रमाण मधून श्रीमद भागवतम मध्ये आलेल्या काही कथा वगैरे आपण इथे घेतो या अभ्यासक्रमामध्ये. म्हणजे शास्त्रातील प्रमाण घेऊन, उदाहरण घेऊन आपण समजून घेतो. तर इथे कृष्ण स्वतः अर्जुनाला ज्ञान देत आहेत, पण ज्ञान देत असताना ते सांगतात की त्यांनी दिलेलं हे जे ज्ञान आहे ते ऋषींनी अभ्यास करून विश्लेषण केलेलं आहे, परिणामासहित प्रस्तुत केलेलं आहे असं म्हणूया आपण. आता चित्रामध्ये वेद व्यास दाखवलेले आहेत. त्यांनी अनेक ग्रंथ रचले, वेद लिहिले, उपनिषद लिहिली, परंतु एवढ्या एकाहून एक अशा श्रेष्ठ ग्रंथांची रचना करूनही ते लिहिल्यानंतरही वेदव्यास यांना समाधान नव्हतं. त्यांना वाटत होतं की मला जो आंतरिक आनंद व्हायला पाहिजे तो प्राप्त झालेला नाहीये. मी एवढे ग्रंथ लिहिले, मला ती शांती आणि प्रसन्नता अजून का बरं मिळाली नाही? काहीतरी कमी राहून गेली का? आता त्यांनी याबद्दल आपले गुरु नारद मुनींना विचारणा केली. तर त्यावेळेला नारद मुनी त्यांना म्हणाले वेदव्यासांना की तुम्ही एवढे ग्रंथ लिहिलेत, पण या ग्रंथांमध्ये तुम्ही कृष्णाच्या भक्तीबद्दल नाही लिहिलं. मग वेदव्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली, ज्यात त्यांनी कृष्णांची स्तुती केली आहे, कृष्णांचे भक्त, त्यांची भक्ती याबद्दल लिहिलेलं आहे. तेव्हा त्यांना समाधान मिळालं, म्हणजे आपलं कार्य चांगल्या प्रकारे संपन्न झालं असा त्यांना आनंद मिळाला. हा, आता आपण आपलं जे बाह्य शरीर आहे ना त्याला स्थूल शरीर असं म्हणतात बघा. हे बाह्य शरीर म्हणजे जे आपलं एकमेकांना शरीर दिसतं ते. स्थूल शरीर कशाचं बनलेलं असतं? तर पंचमहाभूतांचं बनलेलं असतं. पंचमहाभूत कुठली आली? तर पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पण आता बाह्य शरीराच्या आतमध्ये शरीराचे काय महत्वाचे अवयव असतात, हाडं असतात, स्नायू असतात, आपल्याला माहिती यांची एक रचना असते किंवा यंत्रणा असते. तसंच आपण जाणून घेतलंय की आपल्या या शरीराच्या आतमध्ये एक आत्मा असतो. शास्त्रामध्ये ना आपल्याला सांगितलं जातं की आपल्या या चेतनेचे म्हणजे आत्म्याचे 5 स्तर असतात, ज्यांना कोश असं म्हटलं जातं, आवरण म्हणूया आपण. कुठले कुठले असतात? तर ते अन्नमय कोश आहे, प्राणमय कोश आहे, ज्ञानमय कोश आहे, विज्ञानमय कोश आहे आणि आनंदमय कोश आहे. आता ज्याची चेतना, सगळ्यात शेवटचा स्तर जो आहे तो अन्नमय कोश आहे. ज्याची चेतना या अन्नमय कोश या स्तरावरती आहे त्याला सर्व काही अन्नच असतं. म्हणजे जे त्याची चेतना तेवढीच विकसित असते असं म्हणूया. तो फक्त अन्नासाठीच जगतो. जसे की आता का प्राणी, वृक्ष वगैरे जे असतात ना, किंवा माणसाचं लहान बाळ, यांच्यामध्ये अन्नमय कोश आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. जसं की एखादं लहान बाळ असेल, तो भूक लागली की रडतं, कारण त्याची चेतना तेवढ्यावरच पोचलेली आहे. म्हणजे ही चेतना सगळ्यात कमी पातळीला आहे. त्यांच्यासाठी अन्न खाणं किंवा पोट भरणं ह्यालाच फक्त महत्व आहे. अन्नमय कोशाच्या पेक्षाही सूक्ष्म कोश कुठला आहे? तर प्राणमय कोश आहे, जो 5 वायूंनी बनलेला असतो. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. आता हा जो प्राणमय कोश असतो ना, तो आपल्या पहिला श्वास घेतल्यापासून अगदी शेवटचा श्वास घेईपर्यंत कार्यरत असतो. प्रदूषणाचा परिणाम ह्याच्यावर होतो. म्हणून आपल्याला सांगितलं जातं स्वच्छ हवेत राहायला पाहिजे, सूर्यप्रकाश आपण चांगला व्यवस्थित प्रमाणात घेतला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. असं केल्याने हा प्राणमय कोश आपला चांगला राहतो, व्यवस्थित राहतो. आणि प्राणमय कोश जर का व्यवस्थित ठेवला आपण, त्याचाच परिणाम अन्नमय कोशावरती पण होतो. म्हणजे स्थूल शरीर पण निरोगी राहू शकतं. आता तर जसं अन्नमय कोशामधली चेतना मी फक्त अन्न आहे एवढीच असते, तशी प्राणमय कोशामधली चेतना मी जिवंत आहे इथपर्यंतच पोचलेली असते. उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या घरी बघा मांजर येतं, ते कसं येतं? दपकत येतं, लपत छपत येतं दूध प्यायला. तसंच जंगलमध्ये असणारं हरिण वाघापासून आपलं जीव वाचवत तिथे राहत असतं. तर काही माणसांमध्ये पण अशी एक प्रवृत्ती असते बघा, स्वतःला जपण्याचा ते खूप प्रयत्न करत असतात. त्या लोकांची चेतना तिथपर्यंतच असते असं म्हणूया, फक्त प्राणमय कोशापर्यंत. आता त्याच्या पुढचा कोश जो आहे सूक्ष्म कोश, हा ज्ञानमय कोश किंवा मनोमय कोश म्हटला जातो. आता ज्या माणसाची चेतना मनोमय कोशापर्यंत विकसित झालेली आहे, त्यांना विशिष्ट आवडीनिवडी असतात. त्यांनी मन गुंतवलेलं असतं कशामध्ये तरी, म्हणजे त्यांना शास्त्रीय संगीत ऐकायला आवडतं, किंवा त्यांना चांगली विषयावरची दर्जेदार पुस्तकं वाचायला आवडतात. आता हा मनोमय कोश चांगला राहावा
म्हणून मनुष्याचे आचार विचार चांगले असले पाहिजे, त्यासाठी त्याने चांगले नातेसंबंध ठेवले पाहिजेत, संयमित असं जीवन जगलं पाहिजे. मग आपण काय वाचतो, काय खातो, काय ऐकतो हे सगळं विचारपूर्वक ठरवून केलं पाहिजे, कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम या कोशावर होत असतो. म्हणजे शरीर निरोगी ठेवण्यासाठी, आपलं स्थूल शरीर निरोगी ठेवण्यासाठी आपण कशी डाएट रिस्ट्रिक्शन्स पाळतो ना, तेलकट खायचं नाही, मसालेदार खायचं नाही, तसंच मन निरोगी ठेवण्यासाठी पाळलेली ही रिस्ट्रिक्शन्स आहेत. कारण आपण काय ऐकणार आहोत, काय बघणार आहोत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम मनावरती होत असतो. आता बघा, काही आया असतात त्या आपल्या मुलांना अगदी लहानपणापासून पिझ्झा, बर्गर वगैरे अशा प्रकारचे कोल्ड ड्रिंक वगैरे असे खाणं खाण्याची सवय लावतात. मग अशी मुलं घरात आपण जे नेहमी साधं जेवण जे बनवतो ना, पोळी भाजी भात आमटी वगैरे, त्यांना त्याच्यामध्ये अजिबात रुची नसते. तसंच आपण आपल्या मनाला अनकॉन्शियसली विचार न करता काय आपण सवयी लावून देतो. उदाहरणार्थ आता खूप टीव्ही बघणे किंवा नेटफ्लिक्स वगैरे असे जे आता पर्याय उपलब्ध असतात, त्याच्यामध्ये दाखवलं काय जातं, सदैव हिंसा, अनैतिक संबंध असं आपण बघतो, वाचतो. त्याचा प्रभाव आपल्या मनोमय कोशावरती पडत असतो आणि ते आपल्या मनाचं डाएट बनतं. आता अशा व्यक्तीला जो नेहमी आता ह्या प्रकारचं बघतो आहे, तर त्या व्यक्तीला जर का तुम्ही कृष्णाबद्दलचं एखादं पुस्तक वाचायला दिलं तर तो वाचूच शकणार नाही, कारण त्याच्यात त्याला रसच नाहीये. त्याचा इंटरेस्ट कुठे आहे, हिंसक गोष्टी बघण्यात, अनैतिक संबंध, कटकारस्थान अशा विषयामध्ये आहे. आता जसं शरीराला अन्नाची गरज आहे आणि ते ठराविक अन्न खाल्ल्यानंतर शरीराला बरं वाटतं, तसंच मनाचं पण आहे. जे विषय मनाला बघण्याची सवय लावली गेलेली आहे, ते विषय मनाला बघण्याची सवय करून दिलेली आहे, ते बघायला वाचायला मिळाले नाहीत तर मन स्थिर राहत नाही. मग ते पाहिजे ते मिळवण्याची धडपड सुरू होते. आता असं अशांत मन जे असतं की नाही, तो शांत करण्याचा उपाय म्हणजे मंत्र आहे. आता मंत्र कुठून, आध्यात्मिक जगातून आलेलं एक साधन आहे, टूल आहे असं म्हणूया, ज्याने हळूहळू आपण आपल्या मनाला शांत करू शकतो. आपल्या मनाचं जे डाएट आहे ना, ते किंवा तो विषय जो आहे ना, तो बदलून आता हळूहळू आपण मनाला निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो. मनोमय कोश जे आहे ना, त्याचं आरोग्य जर का उत्तम असेल तर प्राणमय कोश आणि अन्नमय कोश हे दोन्ही निरोगी आणि उत्तम राहतात. यासाठी आपल्याला मनोमय कोशाकडे लक्ष पुरवणं हे विशेष गरजेचं आहे. आणि या उलट ज्याचा आता मनोमय कोश निरोगी नाही, तो व्यक्ती कसा असतो, रागीट असतो, त्याचा श्वास उच्छ्वास जोरात चालू असतो. हे सर्व कोश एकमेकांवरती परिणाम घडवतात बघा, एकमेकांबरोबर ते निगडीत असतात. आणि जो असा मनोमय कोश ज्याचा बरोबर नाही, त्याचे परिणाम पण दिसतात त्या माणसावरती. त्या लोकांना त्रास जाणवतो. डॉक्टर म्हणतील की तुम्ही घ्या, पण आता हे आपलं शास्त्र आहे ना, अध्यात्म कसं मुळापर्यंत जाऊन खोलवर जाऊन त्याचं मूळ कारण शोधून काढतो. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं आपल्याला वरवर कामं करतात, म्हणजे जखमेला वरवर मलम लावल्यासारखं झालं, पण आता जखम खोल असेल तर पोटात गोळ्या घ्याव्या लागतात, ड्रेसिंग करावं लागतं, वेळ पडली तर इंजेक्शन पण घ्यावी लागतात, मग तो व्यक्ती बरा होतो. म्हणजे जर का अन्नमय कोशावरती कुठला रोग आपल्याला दिसला, ज्याचं मूळ कारण मात्र कुठे आहे, प्राणमय कोश किंवा मनोमय कोशामध्ये असतं, हे आपल्याला समजतं. तर म्हणून वरवर डॉक्टरांनी घेतलेली औषधं ती पूर्ण वेळ काम नाही करत. आपल्याला आपल्याला मूळ कारण शोधून काढणं हे खरंच गरजेचं असतं. आता या मनोमय कोशापेक्षा सूक्ष्म कोश कुठला आहे, तर विज्ञानमय कोश आहे, जो आता बुद्धी आणि अहंकाराशी संबंधित आहे. आपला अहंकार कसा असतो, मिथ्या अहंकार असतो. मिथ्या अहंकार म्हणजे काय, मीच करता आहे आणि मीच भोगता आहे. आणि खरा अहंकार म्हणजे काय म्हटलेलं आहे, कृष्ण सर्वोच्च आहे आणि मी त्यांचा सेवक आहे. तर आता अहंकार तर असणारच आहे, अहंकार आपल्यातून जाऊ शकत नाही, पण तो अहंकार मिथ्या स्वरूपाचा असेल तर तो भौतिकाशी जोडलेला असेल, आणि तो खरा अहंकार असेल तर तो भगवंतांबरोबर जोडलेला असेल. आता विज्ञानमय कोश हा बुद्धीशी आणि अहंकाराशी संबंधित असतो. तर ज्या वेळेला हा निरोगी नसतो, तेव्हा त्या माणसामध्ये ना विल पॉवर कमी असते, संकल्प शक्तीची कमी असते, तो मनुष्य ना निर्णय व्यवस्थित घेऊ शकत नाही, किंवा तो नीतिमूल्य पाळत नाही, नीतिमत्तेने तो जगत पण नाही. हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो, स्वार्थी विचार करतो, योग्य अयोग्याची त्याला समज नसते. आता विज्ञानमय कोश जर का निरोगी ठेवायचा असेल तर माणसाला काही बाह्य नियम पाळावे लागतात, आंतरिक नियम पाळावे लागतात, गुरुंकडून ज्ञान घ्यावं लागतं आणि त्याप्रमाणे ते आचरण करावं लागतं, तर विज्ञानमय कोश चांगला राहू शकतो. विज्ञानमय कोशापेक्षा प्रगत कोश कुठला, आनंदमय कोश आहे. आता हा कोश आपल्या सर्वसामान्य लोकांमध्ये विकसित झालेला नसतो.
अप्रगत असतो म्हणूया. आनंदमय कोशापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला भक्तियोग करायला हवा, निस्वार्थ सेवा करायला हवी. आता हे कोश किती महत्वाचे आहेत आपण बघितलं तर तेव्हा आपण आता आजारी पडलं, डॉक्टर आपल्याला औषधं देतात ते फक्त आपल्या अन्नमय कोशावरती देतात, पण त्यात आतमध्ये असलेले जे सूक्ष्म कोश आहेत ना त्यांचा डायरेक्ट परिणाम हा अन्नमय कोशावरती होत असतो. आणि बहुतेक वेळेला आतमध्ये सूक्ष्म कोशामध्येच काहीतरी प्रॉब्लेम असतो ज्याचा परिणाम हा आपल्याला अन्नमय कोशावरती दिसतो. आता या मनोमय कोशापर्यंत लोक पोचू शकतात सर्वसाधारणपणे, पण चांगल्या सवयी चांगले संस्कार मिळाले तरच ते शक्य असतं. पण पुढची वाटचाल जी आहे ना आनंदमय कोशापर्यंत पोहोचण्याची, इथे आपल्याला गुरूंची मदत लागते. आपण आरोग्य आपलं उत्तम ठेवू शकतो जर का आपण आनंदमय कोशापर्यंत पोहोचलो तर. कृष्णाबद्दलचं ज्ञान घ्यावं लागतं, गुरूंनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात, त्याप्रमाणे आपला विज्ञानमय कोश विकसित होतो. आणि विज्ञानमय कोश आपला विकसित झाला की गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण पुढची वाटचाल भक्तीमध्ये करून आनंदमय कोशापर्यंत पोहोचू शकतो. आता ज्यांचा विज्ञानमय कोश विकसित झालेला असतो त्यांचा मनोमय कोश पण खूप स्ट्रॉंग असतो. जे योगी असतात प्रगत योगी त्यांच्यामध्ये हे दिसलं जातं. आता 6वा आणि 7वा प्रभूजी अनुवाद. हरे कृष्ण. पंचमहाभूते मिथ्या, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय आणि मन, 5 इंद्रिय विषय, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समूह, चेतना आणि धैर्य, या सर्वांना त्याच्या विकारांसहित संक्षेपाने क्षेत्र असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे क्षेत्र बद्दल सांगितलंय. क्षेत्र म्हणजे काय? आपलं शरीर. आता हे क्षेत्र कसं बनलेलं आहे तर 24 तत्वांचं बनलेलं आहे. म्हणजे आपला जो आत्मा आहे ना तो या 24 तत्वांच्या मध्ये आहे. कुठली 24 तत्व आहेत ते आता आपण जाणून घेऊया. पहिलं म्हणजे 5 पंचमहाभूत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. त्याच्यानंतर आपली 5 ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा. 5 कर्मेंद्रिय, कुठली? हात, पाय, वाणी, जननेंद्रिय आणि गुदा. मग 5 इंद्रिय विषय, रूप, गंध, स्पर्श, रस आणि रूप, गंध, शब्द, रस आणि स्पर्श, बरोबर. त्याच्यानंतर मिथ्या, अहंकार, बुद्धी आणि प्रकृतीचे 3 गुण एकत्र म्हणून अव्यक्त असं म्हटलेलं आहे. म्हणजे 23 झाले आणि 24वं मन. तर अशा 24 तत्वांचं हे बनलेलं आहे. आणि हे जे विश्लेषण आहे ना याला सांख्य असं म्हणतात. विश्लेषण केलं ना म्हणून सांख्य. तर या 24 तत्वांच्या कॉम्बिनेशन्सनी वेगळे वेगळे भाव उत्पन्न होतात. सुख, दुःख वगैरे असे जे वासना अशा ज्या असतात ना हे सगळं ह्यांच्या कॉम्बिनेशनने उत्पन्न होतात. म्हणजे हे सांख्य जे आहे प्रकृतीचे विश्लेषण यांच्या इंटरॅक्शन्समुळे हे वेगवेगळे भाव उत्पन्न झालेले आहेत आणि त्याप्रमाणे वेगवेगळ्या चेतनेचे स्तर असतात. आता आपलं हे 24 तत्वांचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये हा आपला आत्मा आहे. आणि हा जो आत्मा अडकलेला आहे ह्या आत्म्याला जर का सुटका हवी आहे तर ती कशी होणार सुटका? यासाठी आपल्याला ज्ञान घेतलं पाहिजे. आता ज्ञान घेण्याच्या साठी काही गुण आपल्यामध्ये असावे लागतात. हे गुण आपण बाळगले की ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो आणि त्याद्वारे मग आपण कृष्णधामामध्ये पोहोचू शकतो. तर इथे काही दिलेले आहेत आपण वाचूया. प्रभूजी वाचता तुम्ही स्क्रीनवरती. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 8 ते 12चा अनुवाद. नम्रता, निरहंकार, अहिंसा, सहनशीलता, सरळपणा, आध्यात्मिक गुरुला शरण जाणे, पावित्र्य, स्थैर्य, नियमन, इंद्रिय विषयांचा त्याग, मिथ्या अहंकार रहित, जन्म मृत्यू, जरा व्याधी इत्यादींमधील दुःख दोष जाणणे, अनासक्ती, घरदार, पत्नी, मुले इत्यादींपासून अनासक्ती, इष्ट आणि अनिष्ट गोष्टींमध्येही समचित राहणे, माझी निरंतर आणि अनन्य भक्ती, एकांतवासात राहण्याची उत्कट इच्छा करणे, सामान्य लोकांपासून अलग होणे, आत्मसाक्षात्काराच्या महत्वाचा स्वीकार करणे आणि परमसत्याचा तत्वज्ञानात्मक शोध, हे सर्व ज्ञान आहे असे मी घोषित करतो. या व्यतिरिक्त जे काही आहे ते सारे अज्ञानच आहे. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हे खूप महत्वाचे गुण आहेत. हे सर्व जेव्हा साधकामध्ये असतात ना, तेव्हा तो ज्ञान व्यवस्थित प्रकारे ग्रहण करू शकतो. आपण पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन कसं करत होता, त्याने युद्ध न करण्याची जेव्हा कारणं दिली होती, तेव्हा तोच स्वतः बोलत होता. कृष्ण गप्प होते. त्यांनी काही ज्ञान दिलं नाही अर्जुनाला त्या पहिल्या अध्यायामध्ये. दुसऱ्या अध्यायात जेव्हा मग अर्जुन कृष्णांना शरण जातो, कार्पण्य दोष उपहत स्वभावा पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहम शाधी माम त्वाम प्रपन्नम. ज्ञान घेण्यासाठी प्रथम त्याला शिष्य बनणं आवश्यक असतं, हो ना. तर नम्रता हवी असते त्याच्यासाठी, निरहंकार हवा असतो, आणि इथे म्हटलेलं आहे सहनशीलता, अहिंसा, सरळपणा. तर हे सर्व गुण जेव्हा साधकामध्ये असतात, हे महत्वाचे गुण आहेत. त्याच्याशिवाय आपल्याला कृष्णांबरोबर जोडूनच घेता येणार नाही. तर जेव्हा हे गुण असतील तेव्हाच आपण गुरुकडून ज्ञान घ्यायला प्राप्त होऊ शकतो. पात्रता हवी, म्हणजे हे गुण जे आहेत ना, ही पात्रता आहे आपली. आता याच गुणांबद्दल इथे चार्ट दिलेला आहे. 8 ते 12 या श्लोकाचा अनुवाद आपण सगळ्यांनी वाचूया, म्हणजे आपल्याला हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेता येतील सर्व गुण. आता 13व्याचा अनुवाद प्रभूजी. हरे कृष्ण. ज्ञेय म्हणजे काय याचे मी तुला आता वर्णन करून सांगतो, जे जाणल्याने तू अमृताचे आस्वादन करू शकशील. अनादी आणि माझ्या अधीन असणारे ब्रह्म हे भौतिक जगताच्या कार्यकारणाच्या पलीकडे आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण म्हटलं ज्ञेय म्हणजे काय, तर ज्ञानाचं ध्येय. मग ज्ञानाचं ध्येय काय आहे, तर परमात्मा बद्दल जाणून घेणे, की परमात्मा कोण आहे. तर आपण याबद्दल आता पुढच्या ह्याच्यामध्ये अधिक समजून घेऊया. 15वा श्लोक आणि अनुवाद प्रभूजी. हरे कृष्ण. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोग परमात्मा हा सर्व इंद्रियांचे मूळ उगमस्थान आहे, पण तरीही तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी अनासक्तच आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामीही आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता परमात्मा कोण आहे, क्षेत्रज्ञ आहे असं आपण आधी समजून घेतलं. म्हणजे कोण आहेत ते, ऋषिकेश आहेत, कृष्णच आहेत. आणि इंद्रियांचे ते स्वामी पण आहेत. मग कृष्णांची इंद्रिय कशी असतात, तर दिव्य असतात. आपली इंद्रिय कशी आहेत, भौतिक आणि मर्यादित आहेत. त्यामुळे आपण कृष्णांचं जे स्वरूप आहे ना, जे दिव्य अलौकिक स्वरूप आहे, ते आपण जाणू शकत नाही. कृष्णांचं स्वरूप कसं आहे, सदैव दिव्य असतं. त्यांचं मस्तक, त्यांचं मुख, त्यांचे पाय हे आपण पाहू शकलो नाही, तरी या सर्व इंद्रियांनी ते युक्त आहेत, हे आपण समजून घेऊया. जेव्हा आपण दिव्य स्तराप्रत उन्नत होतो ना, तेव्हा आपण त्यांचं रूप पाहू शकतो. आपल्या भौतिक इंद्रियांमुळे आपण त्यांचं रूप पाहू शकत नाही. म्हणून मायाशक्तीने प्रभावित असे जे निर्विशेषवादी असतात ना, ते भगवंतांना जाणू शकत नाही, कारण आपली मर्यादित दृष्टी असते. आता इथे बघा, आपण कृष्णांना जेव्हा भोग अर्पण करतो आणि कृष्ण त्याचा स्वीकार करतात, ते दिव्य स्वरूपाने स्वीकार करतात ना, आणि प्रसाद म्हणून आपल्याला देतात. आपल्याला कुठे दिसतं का कृष्णांनी त्या गोष्टीचा स्वीकार केलेला, आपण अर्पण केलेल्या? पण ते करतात. तर आपण लक्षात घेऊया, आपल्या इंद्रियांच्या मर्यादित क्षमतेमुळे, भौतिक अस्तित्वाच्या समतेमुळे आपण हे जाणू शकत नाही, पण कृष्ण मात्र त्याचा स्वीकार करतात निश्चित. हा, आता 16व्याचा अनुवाद प्रभूजी. अनुवाद एका श्लोक म्हणायचा. हो सॉरी, श्लोक आहे बरोबर, आणि पुढे त्यांचा अनुवाद पण आहे नेक्स्ट स्लाइडला. हो. हरे कृष्ण. बहिरंतश्च भूतानाम अभूतानामचरम चरमेव च सुष्म सुष्मत्वात् वात विज्ञेय दूरस्थं चान्तिके च तत्. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रांच्या अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. ते जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळ आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता कृष्ण कसे आहेत, आपल्या हृदयात परमात्मा म्हणून स्थित आहेत, प्रत्येकाच्या सर्व सजीवांच्या हृदयामध्ये. तसेच ते गोलोकधामात पण आहेत, म्हणजे ते आतमध्ये पण आहेत आणि बाहेर पण आहेत. आता आपली भौतिक इंद्रिय कशी आहेत, मर्यादित क्षमतेची आहे.
त्यामुळे कृष्णाला बघण्यासाठी आपल्याला दिव्य इंद्रिय पाहिजेत, अलौकिक इंद्रिय पाहिजेत, कृष्णांची कृपा पाहिजे त्याच्यासाठी. अपूर्ण इंद्रियांनी आपण कृष्णांच्या परिपूर्णतेला जाणू शकत नाही. जसं आता 11व्या अध्यायामध्ये अर्जुनाने विश्वरूप पाहिलं, तर त्यावेळेला दिव्य दृष्टी बहाल केली गेली त्याला. त्याच्या भौतिक नेत्रांना दिव्य नेत्र जोडले गेले, त्याच्या भौतिक मनाला दिव्य मन जोडलं गेलं, सामान्य बुद्धीला दिव्य बुद्धीची जोड मिळाली, तेव्हाच तो कृष्णांचं अतिविशाल विश्वरूप बघू शकलाय. तर आपण हे लक्षात घेऊया. इथे ना एक चित्रामध्ये उदाहरण दिलेलं आहे बघा. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षित महाराज होते, आणि ती कृष्णांकडे प्रार्थना करते की तुम्हीच माझ्या बाळाला वाचवू शकता. तर परमात्मा रूपी कृष्ण गर्भामध्ये स्थित परीक्षित महाराजांच्या हृदयात पण आहेत, पण बाहेरून पण त्यांनी रक्षण केलं. आता हे जे परीक्षित महाराज होते आईच्या गर्भामध्ये, त्यांनी जन्माला आल्यावरती इथे तिथे परीक्षण सुरू केलं की जो दिव्य पुरुष ज्याने माझ्या गर्भात असताना रक्षण केलं तो कुठे दिसतो का, म्हणून म्हणून त्यांचं नाव परीक्षित असं पडलं. आता 18व्याचा अनुवाद प्रभूजी. माताजी मी वाचू का अनुवाद? हो वाचा. 18वा ना? हो. ओके. सर्व प्रकाशमान वस्तूंमधील प्रकाशाचे उगम तो आहे. तो भौतिक अंधकाराच्या आतीत आहे आणि अव्यक्त आहे. तो ज्ञान आहे, तोच ज्ञेय आहे आणि ज्ञानाचे ध्येय आहे. तो सर्वांच्या हृदयात स्थित आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे ना प्रकाशाचा उगम म्हटलेला आहे. प्रकाशाचा उगम म्हणजे ज्ञानाचा उगम आपण असं समजून घेऊया अर्थ. आता जिथे प्रकाश नाही तिथे अंधकार आहे, म्हणजे अज्ञानाचा अंधकार आहे. आता कृष्णांनी आपल्याला त्यांच्या विभूतींची जेव्हा ओळख करून दिली तेव्हा सांगितलं होतं ना, चंद्र सूर्य यांचा प्रकाश म्हणजे ते आहेत. आता कृष्णांचं आध्यात्मिक जग कसं आहे, स्वयंप्रकाशित आहे. कारण कृष्ण स्वतः तिथे उपस्थित असतात, त्यांच्यामुळेच त्यांनी स्वयंप्रकाशित असतं ते. पण आपल्या भौतिक जगाला प्रकाशमान करण्यासाठी चंद्र सूर्य नक्षत्रांची गरज पडते. पण कृष्णांच्या आध्यात्मिक तेजामुळे त्यांचं जे गोलोक वृंदावन आहे ते मात्र स्वयंप्रकाशमान असतं. आता कृष्ण आपल्या परमात्मा रूपामध्ये, परमात्मा स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येकाच्या हृदयस्थळी उपस्थित आहेत, आणि भक्तांवर जेव्हा ते कृपा करतात तर त्यावेळेला आपल्या हृदयामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश प्रज्वलित होतो आणि त्याद्वारे आपल्याला ज्ञान मिळतं. हे आपण लक्षात घेऊया. म्हणजे ते सर्वत्र आहेत, चराचरात व्यापलेले आहेत आणि ते आपलं अज्ञान पण दूर करतात. हा, आता 19 माताजी तुम्ही वाचताय 19चा अनुवाद. हो वाचते. 19. याप्रमाणे क्षेत्र म्हणजे देह, ज्ञान आणि ज्ञेय यांचे संक्षिप्त वर्णन मी तुला सांगितले. केवळ माझा भक्तच हे पूर्णपणे जाणून माझ्या स्वभावाला प्राप्त होऊ शकतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतायत की मी आतापर्यंत हे जे सर्व सांगितलं, जे ज्ञान मी दिलं ते फक्त माझा भक्तच समजू शकतो, कारण हे ज्ञान केवळ भक्तीद्वारेच प्राप्त होऊ शकतं. आता भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला समजून घ्यायचं असेल तर भक्तीची पहिली पायरी म्हणजे कुठली? श्रद्धा आहे. जर का आपली श्रद्धा असेल तरच आपण कृष्णांच्या वाणीवरती विश्वास ठेवतो, आणि श्रद्धा दृढ होण्यासाठी आपल्याला श्रीला प्रभुपादांनी काय सांगितलंय? आपल्याला हरे कृष्ण महामंत्राचा जप केला पाहिजे. आता तेव्हाच आपल्यापर्यंत हे ज्ञान कृष्णांनी दिलेलं व्यवस्थितरित्या पोहोचू शकतं. आता इथे स्लाइड मध्ये ना 2 पक्ष्यांचं चित्र आहे, त्याद्वारे आपण समजून घेऊया. आता एक त्यातला फळ खाणारा पक्षी आहे तो जीवात्मा आहे, आणि त्याच्याकडे जो बघणारा पक्षी आहे ना तो परमात्मा आहे. परमात्मा बघतोय की हा जो जीवात्मा आहे तो कधी फळ खाऊन संपेल आणि ह्याचं लक्ष माझ्याकडे जाईल, आणि जीवात्मा काय करतोय? एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर आवडत्या फळाच्या शोधामध्ये फिरत राहतोय. मग हे झाड सोडून तो दुसऱ्या झाडावरती जातो, तिथे गोड त्या फळ मिळतील का म्हणून शोधतोय. आणि परमात्मा मात्र बघतोय की आता ह्याची इच्छा संपेल, आता हा माझ्याकडे बघेल, पण हे होतच नाही. जीवात्मा मात्र फळ खाण्यामध्ये इतका मग्न झालेला आहे की चुकून सुद्धा त्याचं लक्ष परमात्म्याकडे जात नाहीये. पण आता ज्या क्षणी तो जीवात्मा परमात्म्याकडे म्हणजे कृष्णाकडे बघेल, त्या क्षणी कृष्ण मात्र त्याचा हात पकडून त्याला गोलोकधामामध्ये नेणार आहेत. आता हे सर्व आपलंच वर्णन आहे बघा. आपण कृष्णांच्या विस्मरणात आहोत, आपण बद्ध आत्मे आहोत. किती संधी वेगवेगळ्या प्रकारे कृष्ण आपल्याला देतात, आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात, पण आपण तिथे सर्वत्र दुर्लक्ष केलेलं असतं. अगदी नेहमी आपल्या आयुष्यात येणारी सुख दुःख आपण त्याच्यावरती काहीतरी वेगळाच विचार करत असतो. भक्त विचार कसा करतो? सुख का आलेली आहेत? कृष्णांची कृपा आहे. दुःख का आलेली आहे? कृष्ण माझं बळ वाढवतायत, माझी सहनशक्ती वाढवतायत. म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाबरोबर ते कृष्णांशी जोडून घेतलेलं असतं. ते आपण हे लक्षात घेऊया. आता 20व्याचा अनुवाद माताजी.
ओके. भौतिक प्रकृती आणि जीव हे दोन्ही अनादी असल्याचे जाण. त्यांचे विकार आणि त्रिगुण हे भौतिक प्रकृतीपासून उत्पन्न होतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता जीवात्मा कसा आहे? अनादी आहे, म्हणजे अनेक काळापासून आहे जीवात्मा. भौतिक प्रकृती पण अनादी म्हटलेली. आता आपल्याला माहितीये ना 84 लक्ष प्रजाती आहेत जीवांच्या. एवढ्या प्रजाती का आहेत बरं? तर आत्म्याच्या अनेक वासना आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आत्मा तशी तशी शरीर धारण करणारे व्यक्तीच्या कर्म आणि इच्छानुसार तो शरीर धारण करतो, आपल्याला माहितीये. तर या वासना कशा आहेत जीवात्म्याच्या? कधी न संपणाऱ्या वासना आहेत आणि त्याप्रमाणे प्रकृती आपण अनादी आहे. त्याला तसं शरीर प्राप्त करण्यासाठी आता हे 84 लक्ष योनी मध्ये तो जीव प्रवास करतो. आपणही असा सर्व प्रवास करून आता मानव जन्म आपल्याला मिळालेला आहे, हे लक्षात घेऊया. हा, आता प्रभूजी वाचता, श्लोक आणि अनुवाद दोन्ही वाचा. हो, हरे कृष्ण. श्लोक वाचायचा ना? 21वा. कार्यकारण कर्तृत्वे हेतु प्रकृतिरुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. प्रकृती सर्व भौतिक कारणांना कारणीभूत असल्याचे म्हटले जाते, तर जीव या संसारातील विविध सुख दुःखांच्या उपभोगास कारणीभूत असल्याचे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपल्या ज्या विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला शरीर प्राप्त होतं आणि प्रकृतीच्या गुणाद्वारे आपण कर्म करतो आणि बद्ध होतो. आता इथे या चित्राद्वारे आपण समजून घेऊया. बघा, एक मनुष्य दाखवलाय, तो आता अनियंत्रित मांसाहार करतोय. जेव्हा बघावं तेव्हा तो फक्त मांसाहारच करत असतो. आता पुढल्या जन्मात त्याला वाघाचं शरीर मिळू शकतं. असं प्राण्यांचं शरीर मिळाल्याने तो आता व्यवस्थितपणे मांसाहार करू शकतो. किंवा आता एखादा व्यक्ती आहे ज्याला शिळं अन्न खात असेल, दुर्गंधीयुक्त खायला पण तो त्याला आवडत असेल, तर त्याला कदाचित डुकराचं शरीर मिळेल. त्याची ही जी अशी शिळं नासलेलं दुर्गंधीयुक्त अन्न खाण्याची जी इच्छा आहे ना, तो अधिक चांगल्या प्रकारे त्या जीवनामध्ये पुरी करू शकेल बघा, डुक्कर झाल्याने. आता एकदा का त्याला हे डुकराचं शरीर मिळालं, तर तो चांगले अगदी स्वादिष्ट साजूक तुपातले जरी लाडू असतील तर तो आनंद मिळेल का त्याला खाऊन? मिळणार नाही, कारण आता प्रकृतीच्या त्या गुणांनी तो बद्ध झालेला आहे. तेच कर्म करण्यामध्ये तो बद्ध आहे डुकराच्या शरीरात असल्यामुळे. तर हे काम कसं आहे? प्रकृती करतेय सगळं. आपण फक्त जीव जो असतो ना, तो सुख दुःख भोगत असतो आणि आपलं शरीर मानून बसलेलो आहे आपण स्वतःला, त्यामुळे हा असा विचार करत असतो. आता एखादा मनुष्य जो म्हटलेला आहे ना अनियंत्रित मांसाहार करतोय, त्याच्या हृदयामध्ये असलेला परमात्मा काय विचार करतो? मी हे या व्यक्तीला मानवाचं शरीर का दिलं? तर हे अशा प्रकारे हावरटपणे मांसाहार करण्यासाठी दिलंय का? तर नाही. मग ह्याला आवड कसली आहे अनियंत्रित मांसाहार करण्याची? काही विचार न करता हा खातोय. मग पुढचं शरीर मी ह्याला एखाद्या वाघाचंच देईन, जिथे जाऊन हा अधिक चांगल्या प्रकारे ते खाऊ शकेल. किंवा आता हा दुसरा व्यक्ती आहे जो अगदी शिळं नासलेलं अन्न वगैरे आवडीने खातोय, मग ह्याला मानवाचं शरीर मी असं करण्यासाठी दिलंय का? तर नाही. मग ह्याला आता पुढचं शरीर डुकराचं देऊया, जिथे तो मनसोक्तपणे काहीही खाऊ शकतो, अगदी प्राण्याची विष्ठा सुद्धा खाईल. तर बघा, आता लक्षात घेऊया, इथे आपण नुसताच भोग करू शकत नाही. भोगाबरोबर आपल्याला दुःख पण येतात, पण आपली इंद्रिय जेव्हा आपण कृष्णांकडे वळवतो तेव्हाच आपल्याला आनंद प्राप्त होऊ शकतो आणि तो आनंद कसा असतो? शाश्वत स्वरूपाचा असतो. म्हणून एखादा माणूस त्याच्या परिस्थितीनुसार, आता बघूया, आता हे आपण दोन जेव्हा समजलं या माणसाची व्यक्तींची उदाहरणं घेतली, मांसाहार करणाऱ्या आणि त्या डुकराचं उदाहरण घेतलं ज्याला चांगलं अन्न खाण्याची इच्छा नव्हती. तर आता एखादा माणूस आपल्या परिस्थितीला चा दोष दुसऱ्यावरती देत असेल की माझ्या या परिस्थितीला दुसरा कारणीभूत आहे, तर हे योग्य होईल का? नाही होणार. आता आपल्याला इथे या श्लोकामध्ये समजतं की जीवात्म्याच्या ज्या न संपणाऱ्या इच्छा असतात ना, त्यामुळे तो प्रकृतीच्या गुणांद्वारे बद्ध होतो, कर्म करतो त्याप्रमाणे. आता गत जन्माचं स्मरण नाहीये आपल्याला कोणाला, त्यामुळे एखाद्या बरोबर आता काही वाईट होत असेल तर हे लक्षात घेऊया की त्याच्याही गत जन्माची फळं असतात, काहीतरी कर्म असतं त्याचं, त्यामुळे आता त्याच्या
जीवनामध्ये काही ना काहीतरी केलेला परिणाम तो आपल्याला दिसत असतो. त्या गोष्टीसाठी आपण दुसऱ्या व्यक्तीला जबाबदार ठेवून चालत नाही. म्हणजे काहीतरी कारण होतं म्हणून त्याचा परिणाम आहे ते. आता एखादा सिनेमा असेल किंवा टीव्ही वरती सिरियल असेल, त्याचे काही भाग असतात बघा. पहिला एक भाग असतो, त्याच्यानंतर ते संपले की दुसरा भाग सुरू होतो काही दिवसांनी. तर ज्याने आता पहिला भाग बघितलाच नसेल आणि डायरेक्टली दुसऱ्या भागापासून बघायला सुरुवात केली, तर आपल्याला काही समजत नाही ना, अरे हा व्यक्ती या दुसऱ्या माणसावरती का बरं इतके अत्याचार करत आहे. पण जेव्हा ज्याने दोन्ही भाग बघितलेले, तो आपल्याला समजावून सांगू शकतो की ह्या पहिल्या माणसाने त्या आधीच्या भागामध्ये ह्याच्यावरती खूप त्रास दिलेला आहे, तेव्हा तो असा वागतोय. ते लक्षात घेऊया. आपल्याला गत जन्माची स्मृती नसते, त्यामुळे काहीतरी कारण आहे. त्या कारणाच्या शिवाय परिणाम आपल्याला दिसत नाही. दुसरा कोणीही व्यक्ती जबाबदार नसतो आपल्या परिस्थितीला. हा, आता 22वा श्लोक प्रभूजी आणि त्याचा अनुवाद. हरे कृष्ण. पुरुष प्रकृतिस्थो हि भुंक्ते प्रकृति दान गुणा कारणं गुणसंगस्य सद 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 दोन्ही जन्मसु. याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणाचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो. भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. याप्रमाणे त्याला विविध योनीमध्ये बरे वाईट प्राप्त होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता उद्याचा जो अध्याय आहे ना, 14वा अध्याय, त्यामध्ये आपण प्रकृतीच्या 3 गुणांबद्दल अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. प्रकृतीचे गुण आपल्याला कसे बद्ध करतात आणि आपण कर्म करायला त्याच्या प्रभावाने कसे प्रेरित होतो, हे आपण पुढच्या अध्यायामध्ये अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. हा, आता 23वा श्लोक प्रभूजी आणि त्याचा अनुवाद. हरे कृष्ण. उपद्रष्टा नमुंता च कर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेऽस्मिन् पुरुषः परः. तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आपण समजतो ना की आपण कर्ता आहोत, पण प्रत्यक्षात पहिला कर्ता कोण आहे? प्रकृती आहे. मग जीवात्मा आहे, कारण तो इच्छा करतो, आणि तिसरा म्हणजे परमात्मा, कारण तो अनुमती देतो त्या कृती करण्याबद्दल. आता 18व्या अध्यायात आपण जेव्हा पोचू ना, तेव्हा याबद्दल आपण अधिक ज्ञान घेऊ. इथे आता लक्षात घेऊया की जीवात्म्याची जी इच्छा असते ना, परमात्मा ती योग्य आहे का अयोग्य आहे ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. तो फक्त साक्षी भावाने बघत असतो, हे इथे लक्षात घेऊ. त्यामुळे आपण जीवात्मा काय इच्छा करतो, कुठली इच्छा करतो, हे आपल्याला अगदी व्यवस्थित विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. हे का महत्वाचं आहे? कारण भगवंत त्या इच्छेला अनुमती देतात. चांगले विचार आपण ठेवले तर चांगली आपण योग्य इच्छा आपण करू, आणि भगवंत तसंच आपल्याला अनुकूल फळ प्रदान करणार आहेत. आता इथे म्हणून त्यांना उपद्रष्टा म्हटलेलं आहे, कारण ते साक्षी भावाने आपल्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. कुठेही ते इंटरफिअर करत नाहीत, योग्य अयोग्य असं आपलं ठरवत नाहीत. इच्छा जीवात्म्याची असेल त्याप्रमाणे त्या गोष्टीला अनुमती देतात, म्हणून त्यांना अनुमंता, उपद्रष्टा अनुमंता असा जो शब्द आहे ना, त्याचा हा अर्थ आहे. हा, आता माताजी तुम्ही वाचा 24व्याचा अनुवाद. ओके. जो भौतिक प्रकृती, जीव आणि त्रिगुणांचे विकार या संबंधीचे तत्व जाणतो, त्याला निश्चितच मोक्ष प्राप्ती होते. त्याची वर्तमान स्थिती कशीही असली तरी त्याचा या ठिकाणी पुनर्जन्म होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलंय भौतिक प्रकृती, परमात्मा, जीवात्मा यांचा परस्पर संबंध याविषयीच्या स्पष्ट ज्ञानामुळे मनुष्य मोक्ष प्राप्ती करू शकतो आणि आध्यात्मिक जगामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतो. आता कृष्णांच्या आध्यात्मिक जगामध्ये एकदा त्याला प्रवेश मिळाला की आपल्याला भौतिक प्रकृतीमध्ये परत यावं लागतं का? नाही लागत. आपण जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन जातो. त्यामुळे जीवात्मा, परमात्मा आणि प्रकृती यांचं जो ज्ञान घेणारा असतो तो मुक्ती प्राप्त करतो, कृष्णधामामध्ये जातो आणि कृष्णांच्या बरोबर निवास करतो. हा, आता 25व्याचा अनुवाद माताजी. काही जण परमात्म्याची अनुभूती आपल्या अंतरात ध्यानाद्वारे
इतर काही जण ज्ञानाच्या अनुशीलनाद्वारे आणि अन्य काही जण निष्काम कर्माद्वारे करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता परमात्म्याचा साक्षात्कार होण्यासाठी कृष्ण भावनामृत जीवन आपल्याला जगलं पाहिजे. कृष्ण भावनामृत जीवन म्हणजे काय? भक्ती सेवेमध्ये राहिलं पाहिजे. तेव्हा आपली बुद्धी विकसित होते. परमात्म्याचं स्वरूप जाणण्यासाठी भक्तीच्या स्तरामध्ये आपल्याला उन्नत व्हायला पाहिजे. तेव्हा आपली चेतना शुद्ध होते आणि तो व्यक्ती मग वेगवेगळ्या मार्गाने या परमात्म्याबद्दल जाणू शकतो. आपण कर्मयोग, निष्काम कर्मयोग बघितला किंवा आपण ध्यानयोग बघितला. त्याच्यानंतर आता आपण अष्टांग योग पण बघितलेला आहे. अशा वेगवेगळ्या मार्गाने आपण जाणू शकतो. चेतना शुद्ध झाली की आपण प्रगती करतो. आता 26वा अनुवाद माताजी. असे इतरही आहेत जे आध्यात्मिक ज्ञानामध्ये जरी निष्णात नसले तरी इतरांकडून परमपुरुषासंबंधी ऐकून त्याची उपासना करण्यास प्रारंभ करतात. प्रामाणिक व्यक्तीकडून ऐकण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीमुळे ते सुद्धा जन्म मृत्यूचा मार्ग पार करतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा आता कृष्ण कसे दयाळू आहेत आणि एखाद्यावर कृपा ते कशी करतात. आता एखादा व्यक्ती असेल, त्याचा मित्र येतो, त्याला सांगतो की तू माझ्या बरोबर मंदिरामध्ये येतोस का? आता या व्यक्तीला खरं तर काहीतरी दुसरं काम आहे, तो टाळतच असतो, पण त्या मित्राच्या आग्रहाने तो मित्र त्याला आता घेऊन जातो तिथे मंदिरामध्ये. तिकडे तो कृष्ण कथा ऐकतो, कृष्ण प्रसाद ग्रहण करतो, भागवतांचा पाठ ऐकतो. कुठेतरी त्याला असंच 18 दिवसाचा हा जसा आपला उपक्रम आहे त्या माहिती मिळते आणि तो त्याच्यामध्ये जोडून घेतो. आता बघा, पहिल्यांदा त्या व्यक्तीची इच्छा नव्हती मित्राबरोबर जायची, पण इथे कृष्णांची कृपा होती म्हणून तो त्याप्रमाणे कृष्ण त्याला प्रेरित करतात आणि मग आता त्याला भक्तीमध्ये आणलेलं आहे. तर आपण इथे लक्षात घेऊया, इथे चित्र जे आहे ना हे देवहूतीचं आहे. देवहूती ही कपिल मुनींची माता आहे आणि ती आपल्या पुत्राचं गुरु म्हणून स्वीकार करून त्याच्याकडून ज्ञान घेते आणि त्याच्याकडून श्रवण केल्याने जन्ममृत्यूच्या चक्रातून तिला मुक्ती मिळते. तर इथे प्रमाणित गुरु हे महत्वाचे खूप मानले जातात. त्यांच्याकडून श्रवण केल्याने आपल्याला हे परिवर्तन घडतं. तर अशाच कुठल्याही माणसाचं आपल्याला ऐकायचं नाहीये, नाहीतर आपण मिसगाईड पण होऊ शकतो, वाईट मार्गावरती आपण जाऊ शकतो. तर लक्षात घेतलं पाहिजे, योग्य व्यक्तीकडून ज्ञान घेणं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. 27वा माताजी अनुवाद. हे भरतर्षभ, चर आणि अचर असे तू जे काही अस्तित्वात पाहत आहेस ते क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्या केवळ संयोगापासून निर्माण होते हे जाण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय सांगितलंय, सर्व जे सृष्ट पदार्थ आहेत ते भौतिक प्रकृती आणि जीव यांच्या संयोगाने तयार होतात. म्हणजे पराशक्ती म्हणजे जीव, त्याचा संपर्क जेव्हा अपराशक्ती बरोबर येतो तेव्हाच या गोष्टी तयार होतात आणि अपराशक्ती आणि पराशक्ती या दोघांचेही नियंत्रक कोण आहेत? तर कृष्ण आहेत. आता 28वा श्लोक आणि अनुवाद त्याचा प्रभूजी. हरे कृष्ण. समम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरं विनश्यन्स्वभूतैः यः पश्यति स पश्यति. जो मनुष्य सर्व देहांमध्ये जीवात्म्याला साथ देणाऱ्या परमात्म्याला पाहतो आणि जो जाणतो की नश्वर देहामधील आत्म्याचा आणि परमात्म्याचा कधीही विनाश होत नाही, तो यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय म्हटलंय, जो ज्ञानी आहे ना त्याला हे ज्ञान आहे की सर्वांच्या हृदयामध्ये स्थित परमात्मा आहे, जो हे जाणतो की आपण केवळ शरीर नाही. आता ज्याला हे ज्ञान आहे की आत्मा आणि परमात्मा यांचा नाश होत नाही. या उलट अज्ञानी कसा असतो, तो स्वतःला शरीरच समजतो आणि खरं तर शरीराच्या नाशाबरोबर सर्व गोष्टींचा विनाश होतो. आता 29व्याचा अनुवाद माताजी. जो मनुष्य सर्व जीवांमध्ये परमात्म्याला समान रूपाने उपस्थित असल्याचे पाहतो तो मनामुळे स्वतःची अधोगती होऊ देत नाही. याप्रमाणे तो परम गतीला प्राप्त होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण म्हटलं की ज्ञानी माणसाला सर्व ज्ञान आहे, माहिती आहे त्याला,
की परमेश्वर सर्वांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत परमात्मा स्वरूपात. त्यामुळे आता त्याची सर्वांकडे बघण्याची दृष्टी कशी असते, वेगळी असते. समदृष्टीने बघतो, सर्वांच्या हृदयामध्ये स्थित परमात्म्याला तो बघतो. इतर गोष्टी म्हणजे शारीरिक भिन्नता, वागणूक ह्याच्याकडे तो लक्ष देत नाही. त्यामुळे त्यात तो अडकत पण नाही. म्हणजे या माणसाने माझ्या बरोबर नीट मला वागवलं नाही, याने माझा अपमान केला, असा तो विचार करत नाही. त्यामुळे तो बंधनात अडकून त्याचं पतन होत नाही. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याच पुढे पतनाला कारणीभूत राहतात बघा. आता ह्या गोष्टीमध्ये न अडकल्याने त्याची आध्यात्मिक प्रगती होत राहते, त्याचं मन परमात्म्यावरती एकाग्र होतं आणि भौतिकातील जे इंद्रिय विषय असतात त्याच्याकडे तो आकर्षिला जात नाही. आता 6व्या अध्यायामध्ये आपण शिकलो होतो ना, मन कुठे जातं त्याप्रमाणे आपली प्रगती होणार आहे. मन जर का मित्र असेल आपलं, तर ते आपल्याला कृष्णांच्या दिशेने वळवतं. पण जे मन शत्रू आहे ते आपल्याला मान सन्मान, सुख दुःख म्हणजे कृष्णाचं विस्मरणामध्ये ठेवतं. तर आपण हे लक्षात घेऊया. मन ज्याचं नियंत्रणात आहे ते कृष्णाकडे वळलेलं आहे, ते आपल्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. आणि जे मन आपल्याला भौतिकाच्या दिशेने घेऊन जात आहे, कृष्णांचं विस्मरण घडवत आहे, ते आपलं शत्रू आहे. आता 30व्याचा अनुवाद माताजी. जो मनुष्य पाहू शकतो की भौतिक प्रकृतीद्वारे निर्मित शरीराची सर्व कर्मे करते आणि आत्मा हा अकर्ता आहे, तोच यथार्थ रूपाने पाहतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता गतकाळातील इच्छेनुसार माणसाला वर्तमान देहाची प्राप्ती होते. आज आपण जे शरीर आहे आपलं, ते आपल्या पूर्वजन्माच्या इच्छा आणि कर्मानुसार मिळालेलं आहे आपल्याला. म्हणजे जीवाची इच्छापूर्ती करण्यासाठीच आपल्याला शरीराची प्राप्ती झालेली असते. आता ही जी शरीराची रचना ही यंत्रासारखी केलेली आहे आणि या इच्छेमुळेच आपल्या मनुष्य सुख दुःख भोगत असतो. आता ज्या माणसाला ह्या ज्ञानाची प्राप्ती होते तेव्हा आता हे सगळं स्पष्टपणे तो पाहू शकतो, असं आपल्याला या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हा माताजी, 33व्याचा अनुवाद. आकाश सर्वव्यापी असूनही ते आपल्या सूक्ष्मतेमुळे कोणत्याही वस्तूने लिप्त होत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मदृष्टीमध्ये स्थित झालेला आत्मा शरीराशी लिप्त होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आत्मा कसा आहे, शरीरामध्ये स्थित आहे हे आपल्याला माहिती आहे, पण तरीही तो शरीरापासून वेगळा आहे. कशामुळे वेगळा आहे, तर त्याच्या सूक्ष्म स्वरूपामुळे तो वेगळा आहे. तो शरीराबरोबर लिप्त झालेला नाही, अलिप्त आहे तो शरीरापासून. जसं आता वायू आहे ना, वायू सर्वत्र आहे बघा, हवा सर्वत्र आहे, पण ती कशामध्येही लिप्त असते का, नाही. तसंच शरीराच्या विनाशानंतर आत्मा कसा आहे, शरीरापासून अलिप्त असल्यामुळे आत्मा शरीर सोडून जाऊ शकतो आणि दुसरं शरीर धारण करू शकतो. शरीर हे आत्म्याच्यासाठी तात्पुरतं आवरण आहे, हे लक्षात घेऊया आपण. हा 34व्याचा अनुवाद माताजी. हे भारता, ज्याप्रमाणे एकमेव सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे शरीरात असणारा एकमेव जीव चेतनेद्वारे संपूर्ण शरीराला प्रकाशित करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सूर्य उगवला की तो सर्व विश्वाला प्रकाशित करतो ना, तो कुठे असं सिलेक्टेड असतं का, नाही. उगवला की सर्वत्र प्रकाश पसरतो. तसं जो आत्मा असतो ना, तो आपल्या चैतन्याने शरीराला प्रकाशित करतो. आपण म्हणतो ना, एखाद्या माणसाचा मृत्यू झाला तर तो तो गेला, तर काय गेलं, त्यातलं चैतन्य गेलं, म्हणजे आत्मा निघून गेला. तर आत्म्याचंच चैतन्य असतं बघा. किती प्रिय व्यक्ती असेल आपली, पण त्यातला जर का आत्मा निघून गेला असेल तर मृत व्यक्तीबद्दल आपल्याला प्रेम वाटू शकतं का, नाही. त्याचं चैतन्य जोपर्यंत असतं तेव्हाच आपल्याला त्या शरीराला त्याने प्रकाशित केलेलं असतं. तर लक्षात घेऊया, शरीराचं जे काही चैतन्य आहे ना, ते आत्म्यामुळे आहे. हा आता माताजी 35व्याचा अनुवाद. जे ज्ञान चक्षुने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील भेद पाहतात आणि भौतिक प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्गही जाणू शकतात, त्यांना परम लक्ष्याची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता क्षेत्र क्षेत्र म्हणजे आपण म्हटलं शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे काय, शरीराला जाणणारे कोण, आत्मा आणि परमात्मा. यांच्याबद्दलचं ज्ञान आणि यांच्यामधला जो फरक आहे हे जाणतात, तर ते ह्या भौतिक प्रकृतीपासून मुक्त होतात.
कसं जाणतात? तर ज्ञान घेतात. कोणापासून ज्ञान घेतात? तर गुरुंकडून ज्ञान घेतात. आणि गुरुंकडून ज्ञान घ्यायला आपण बघा सगळे गुण समजून घेतले ना, तो कसा पाहिजे? अहिंसा पाहिजे, त्याच्यामध्ये नम्रता पाहिजे, सरळपणा पाहिजे, निरहंकार पाहिजे, सहनशीलता पाहिजे. तर ज्याद्वारे या गुणांच्या द्वारे जेव्हा गुरुंकडून ज्ञान घेतलं जातं, तेव्हा आता हा भेद तो समजू शकतो व्यक्ती, आणि ज्ञान असल्यामुळे आता तो आपलं परमध्येय म्हणजे कृष्णांपर्यंत पोहोचू शकतो. आता इथे आपला अध्याय संपलेला आहे. काय पाहिलं बरं आपण या अध्यायामध्ये? तर अर्जुनाचे 6 प्रश्न होते. प्रकृती म्हणजे काय? पुरुष म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे काय? क्षेत्रज्ञ म्हणजे काय? मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञेय म्हणजे काय? या सगळ्याचं वर्णन कृष्णाने अर्जुनाला सांगितलं. मग 24 तत्वामध्ये आत्मा कसा बद्ध आहे ते आपण बघितलं. आणि ह्यातून मुक्त होण्यासाठी ज्ञान हा एकमेव मार्ग आहे असं कृष्ण म्हणाले. म्हणजे काय? ज्ञेय. आणि ज्ञानाचं ध्येय काय आहे? परमात्म्याबद्दल जाणणं. मग आता प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगानेच सर्व गोष्टींची निर्मिती होते आणि आपण बद्ध होतो. आता शेवटी ज्ञानाची दृष्टी ज्याच्याकडे आलेली आहे तो सर्व जीवामध्ये असलेल्या परमात्म्याकडे बघतो आणि तो बद्ध होत नाही, म्हणजे तो परमध्येय आता गाठू शकतो. आता हा जो अध्याय आहे ना, थोडा जरा समजायला क्लिष्ट होता. म्हणजे आपण सोप्या शब्दात समजण्याचा प्रयत्न तर केला, पण श्रीला प्रभुपाद नेहमी आपल्याला सांगतात की हा गुरुंकडून अध्याय समजून घेतला पाहिजे, प्रामाणिक गुरुंकडून व्यवस्थित समजून घेतला पाहिजे, कारण खूप ज्ञान देणार आहे. ज्ञानयोगाचे सर्व अध्याय आपल्याला ज्ञान देतात. इथे उद्देश काय म्हटलंय ज्ञानाचं, की आपल्याला परमध्येय गाठायचं आहे, तर आपल्याला गुरुंकडून जाणून घेतला पाहिजे. आता आपल्या सर्वांच्या शरीरामध्ये परमात्मा रूपामध्ये कृष्ण आहेत, हो ना, सगळ्या आपण जाणून घेतलेले. मग आपल्याला का बरं अनुभूती होत नाही कृष्णांची? तर आता लक्षात घेऊया. इथे जसं आता आपल्या घरी एक आरसा आहे आणि आरशावरती धूळ जमली असेल तर आपण काय करतो? तो पुसतो, तरी आपल्याला प्रतिबिंब दिसत नाही. मग आपण साबणाच्या पाण्याने पुसतो, तेव्हा आता हळूहळू त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसायला लागतं. तसंच आहे, आपलं चित्त शुद्ध नाही, अशुद्ध आहे, आणि त्यामुळे आपण परमात्म्याची अनुभूती करू शकत नाही. मग जेव्हा आपण श्रवणम, कीर्तनम, स्मरणम असे भक्तीमधले मार्ग आपण ह्याच्यामध्ये आपण नियोजित होतो आणि हळूहळू भक्ती करू लागतो, गुरुंकडून ज्ञान घेतो, तशी आपली हृदय शुद्धी होते. आणि असा स्वच्छ आरशामध्ये जसं आता आपल्याला व्यवस्थित प्रतिबिंब दिसू शकतं ना, तसंच आता हृदय शुद्धी झाल्यावर अनेक जन्मांची जी धूळ आहे ती निघून जाते, आणि मग ये न केन प्रकाराने आपण भक्तीमध्ये जोडतो आणि तेव्हा मग आपली प्रगती होते. तेव्हा आपण परमात्म्या बरोबर जोडून घेऊ शकतो स्वतःला. तर हरे कृष्ण. इथे आपला अध्याय संपलेला आहे. सायली माताजी, रेकॉर्डिंग थांबवता?